च्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज झाले असून विविध विकास कामांना गती देण्याचा निर्धार ग्रामपंचायत प्रशासनाने केला आहे। यामध्ये शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष अर्जुन दामू बोराडे, ग्रामपंचायत अधिकारी प्रतिभा प्रवीण घुगे, प्रशासक संजय पवार, सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच थेरगाव ग्रामस्थ यांनी मिळून पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांमध्ये समतोल विकास साधण्यावर विशेष भर देण्यात येत आहे। गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व मजबूतीकरण, नाल्यांची स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणी एलईडी पथदिवे बसविणे, नियमित पाणी पुरवठा योजना आणि कचरा व्यवस्थापन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येत आहेत। तसेच गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी लोकसहभागातून स्वच्छता मोहिमा राबवण्याचे नियोजन आहे। आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी प्राथमिक आरोग्य सुविधा, लसीकरण मोहिमा व जनजागृती कार्यक्रम राबविले जाणार आहे। विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा सुधारणा, अंगणवाडी व शाळांमध्ये आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येणार आहे। ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने थेरगावचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प करण्यात आला आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत निफाड तालुक्यातील थेरगाव येथे आणि आपल्यासोबत आहेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे। हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो, शैक्षणिक कार्य असो किंवा आर्थिक मदत असो, असे अनेक कार्य ते अनेक वर्षापासून करत आलेले आहेत आणि इथून पुढे देखील ते हे कार्य सुरूच ठेवणार आहेत। आणि हे गाव विशेष म्हणजे प्रसिद्ध याच्यासाठी आहे की येथे निधी कोणताही असो, या निधीचा पुरेपूर गावकऱ्यांना कसा फायदा होईल आणि या योजनेतून गावकऱ्याचे सर्वांगीण विकास कसा होईल याकडे त्यांची भर असते। तर आपल्यासोबत अर्जुन तात्या बोराडे आहेत, आपण अधिक माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। नमस्कार, मी अर्जुन तात्या बोराडे, शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष म्हणून काम बघतोय। 80 सालापासून शेतकरी संघटनेचं काम बघतोय। 1980 साली कांदा आणि ऊस आंदोलन झालं होतं। ते 15 दिवस मुंबई आग्रा हायवे बंद होता आणि रेल्वे पण 15 दिवस बंद होती। इतकं प्रचंड मोठं आंदोलन झालं होतं ते, आणि त्या आंदोलनाला यश पण आलं। त्यावेळेला शरद जोशीची मागणी होती, ऊसाला 300 रुपये टनाप्रमाणे भाव भेटावा आणि कांद्याला 100 रुपये भेटावा। आणि त्यावेळेला भाव ऊसाला भेटत होता 150 रुपये टन आणि कांद्याला भाव भेटत होता 10 रुपये क्विंटल। हे आंदोलन इतकं सक्सेस झालं का ऊसाला 329 रुपये भाव आम्हाला भेटला आणि कांदे शासनाने 100 रुपयाने पूर्ण खरेदी केले होते त्यावेळेला। असं ते आंदोलन, त्या आंदोलनामध्ये लाखो शेतकरी जेलमध्ये गेले होते। आम्ही पण सेंट्रल जिल्हा महिनाभर होतो। त्याच्यानंतर दरवर्षी आंदोलन होत गेले। सुरुवातीला 4-5 वर्ष प्रत्येक वर्षी आम्ही शरद जोशीच्या आदेशावरून आंदोलन करून, जेलभरो आंदोलन असेल, पुढाऱ्यांना गावबंदी असेल, असे सर्व आंदोलन आम्ही यशस्वी केलेले आहेत। आणि 1984 ला शरद जोशीवर चंदीगडच्या जेलमध्ये 15 दिवस होतो। गव्हाच्या आंदोलनाच्या संदर्भात आम्ही चंदीगडला गेलो होतो। त्याच्यानंतर मी तसं गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात पण भाग घेतो, सप्ताह करणे, भजन करणे याच्यापर्यंत पण भाग घेतो। आणि 2005 आणि 2006 ला वर्ल्ड बँकेच्या निधीतून जल स्वराज प्रकल्प म्हणून योजना आली होती। त्या योजनेमध्ये आम्ही आमच्या गावाने भाग घेतला आणि त्या योजनेचं गावाने मला अध्यक्ष केलं। मी काय सदस्य नव्हतो, सरपंच नव्हतो, पण गावाने मला त्या योजनेचं अध्यक्ष केलं। त्याच्यामुळे माझ्या मार्गदर्शनाखाली ती योजना पूर्ण केली। त्या योजनेमध्ये 18 लाख रुपये मंजूर होते। पाणी पुरवठा योजना करता 18 लाख रुपये मंजूर होते। आमच्याकडं गावामध्ये पाईपलाईन नव्हती, नळ नव्हते, लांबून पाणी आणावं लागत होतं महिलांना। त्या योजनेतून आम्ही पाण्याची टाकी, प्रत्येक घराला नळ दिला आणि त्याच्या पुढे जाऊन आम्ही प्रत्येक घरामध्ये शौचालय बांधायला लावलं। आणि ज्यांची ऐपत नव्हती त्यांना आम्ही मदत करून पूर्ण गाव निर्मल ग्राम केलं, म्हणजे हांगदारी मुक्त केलं। आणि त्याचा पुरस्कार घ्यायला गावाने मला दिल्लीला पाठवलं आणि तो पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते घ्यायला आम्ही दिल्लीला गेलो होतो। नंतर आता हे त्याच्यानंतर 2023 ला RR आवा सुंदर गाव, त्या योजनेत पण आम्ही भाग घेतला होता। त्याच्यात पण आम्हाला 30 लाखाचं बक्षीस भेटलं होतं। आणि आता अभियान चालू आहे, मुख्यता अभियान, त्याच्यामध्ये पण आम्ही भाग घेतलेला आहे। त्याची पण आमची तयारी जोरात चालू आहे। प्रकल्पामध्ये आम्हाला 18 लाख रुपये मंजूर होते पाणी पुरवठ्याच्या योजनेकरता।
तर त्याच्यातून आम्ही 15 लाखात योजना पूर्ण करून 3 लाख रुपये शिल्लक ठेवले होते आणि त्या 3 लाखामध्ये आम्ही जिल्हा परिषदेची परवानगी घेऊन जी आमची विहीर पाणी पुरवठ्याची होती ती छोटी होती, तिचा 20 फुटाचा व्यास करून ती पूर्ण तिला बांगडी वगैरे टाकून ते काम पूर्ण केलं. तर आत्ताच आपल्याला सरांनी माहिती दिलेली आहे. तर या गावाला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत आणि आत्ताच आपण बघितले की 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत चालू असलेली समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जी कामे आता व्हायला पाहिजे ती कामे आधीपासूनच थेरगावने केलेली आहे आणि थेरगावचा सर्वांगीण विकास देखील होत आहे. तसेच माननीय ओमकार पवार साहेबांनी 20 दिवसांपूर्वी जे सांगितले आहे की लोकवर्गणीमधून आपल्याला जी अभ्यासिका उभारायची आहे ती अभ्यासिका देखील थेरगावमध्ये आधीपासूनच बनवलेली आहे. तसाच तर या योजनेअंतर्गत अनेक कामे मार्गी लागत आहेत आणि या गावचा सर्वांगीण विकास होईल यात काही शंका नाही आणि असेच विविध योजना या गावाला देखील पूर्णपणे विकास करतील. तर या गावाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तर या पुरस्कार मिळण्यामागे त्यांनी अनेक कामे मार्गी लावलेली आहेत. त्याबद्दलच अधिक माहिती आपण बोराडे साहेबांकडनं जाणून घेऊया. 21, 22 आणि 23 मध्ये आम्हाला जे पुरस्काराची रक्कम भेटली त्या रकमेतून आम्ही जो पाणी पुरवठा आहे गावातला ते सौर ऊर्जेवर तो पाणी पुरवठा चालू केलेला आहे. ग्रामपंचायतला सौर ऊर्जा चालू केलेली आहे, अंगणवाडीला सौर ऊर्जा बसवली, शाळेत पण सौर ऊर्जा बसवली आणि जे वस्तीवर लोक राहतात त्यांना सौर ऊर्जेचे लाईट लावून दिलेले आहेत आणि ग्रामपंचायतकरता गावाकरता घंटागाडी पण घेतलेली आहे. असे गावाकरता आम्ही त्याचा उपयोग केलेला आहे. तसेच आपल्यासोबत थेरगावच्या ग्रामपंचायत अधिकारी प्रतिभाताई घुगे आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आता शेवटच्या टप्प्यात असलेली कामांची माहिती. तर मी प्रतिभा घुगे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपलं 17 डिसेंबर पासून सुरू झालेलं आहे. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत आपल्याला हे अभियान राबवायचं होतं. या अभियानामध्ये बरेच आपल्याला 9 ज्या थीम आहेत त्या थीम प्रमाणे आम्हाला एक विषयावर जे पॉईंट दिलेले आहे, प्रत्येक विषयात 8 असे विषय आहेत. तर प्रत्येक विषयांवर आपल्याला काम करायचं होतं. त्याच्यामध्ये होतं संपूर्ण गावामध्ये CCTV बसवणे. आम्ही पहिले ते CCTV बसवले, नंतर लोकसहभागातून कामं घेणे, त्याच्यात आम्ही रस्ते केले, काही पांदन हे केलं आपलं बाजार. लोकसहभागातून आम्हाला काही कामं करायची होते. लोकांच्या सहभागातून आम्ही काही जे रस्ते होते गावातील ते रस्ते केले, नंतर वनराई बंधारा केला आणि अजून आम्हाला लोकवर्गणी जमा करायची होती 2 लाख. लोकसंख्येच्या याच्याप्रमाणे आम्हाला 2 लाखाचं वरूनच टार्गेट दिलं गेलं होतं की गावाच्या लोकसंख्येप्रमाणे 2 लाख आपल्याला लोकवर्गणी जमा करायची आहे. त्याप्रमाणे आम्ही लोकवर्गणी पण आमचं बऱ्यापैकी जमा करणं काम चालू आहे. आम्ही 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण 2 लाख करू. नंतर आमची जी घरपट्टी आहे ती घरपट्टी आणि पाणीपट्टी कर वसुली ग्रामपंचायत कर वसुली पण त्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजमध्ये आम्हाला 100% पूर्ण करायचे आहे. त्याच्यासाठी शासनाने 11 नोव्हेंबरला एक GR काढला की दार असतील त्यांना 50% सूट देण्याचे, जेणेकरून आपल्याला ह्या अभियानांतर्गत आपली 100% वसुली होण्यास मदत होईल. आमचे ते पण प्रयत्न चालू आहेत की 31 डिसेंबर पर्यंत आमची कर वसुली कशी 100% होईल. आमचे हे जास्तीत जास्त प्रयत्न आहे. लोकवर्गणी पण आम्ही पूर्ण 2 लाख करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ह्या लोकवर्गणीतून पण आम्हाला काय कामं घ्यायची ते शाळेमध्ये जी रंगरंगोटी आहे ते दुरुस्तीचं काम चालू आहे. गावात लोकसहभागातून पुन्हा आम्ही एका ठिकाणी जी एक खासगी जागा आहे तिथे सर्व लोकांच्या याच्याने ग्रामसभेत आम्ही ठराव केला होता की त्या याच्यामध्ये आपण एक बाग बगीचा करू, एखादं असं नाना नानी पार्क सारखं, म्हणजे जेणेकरून लोकांना संध्याकाळच्या वेळेस तिथे बसता येईल. म्हणून आम्ही तिथे गार्डनचे काम आमचं येत्या 2 ते 3 दिवसात पूर्ण होणार आहे. नंतर संपूर्ण लोकसहभागातून आम्ही गावाची स्वच्छता केली. गावात संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी घाण होती तिथे सगळं साफसफाई स्वच्छता करून घेतली. त्याच्यानंतर आम्हाला स्मशानभूमीमध्ये सुशोभीकरण आहे. स्मशानभूमीमध्ये सुद्धा आम्ही आता 31 डिसेंबरच्या आत सुशोभीकरणाचं काम पूर्ण होणार आहे. तिथे आम्ही झाडं वगैरे लावतो आहे. एवढे कामं आमचे राहिले. काही घरकुलं अपूर्ण आहेत तेही आम्ही 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तर आत्ताच आपण शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य व सर्व नागरिकांनी मिळून थेरगावचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने करणार आहेत याची माहिती मिळालेली आहे आणि नक्कीच थेरगावचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.